श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी। ओम ह्रीं महालक्ष्मी देवी नमः। श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात, त्यांना उत्तम फळ मिळते। व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे। जर मार्गशीर्ष मासी जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी। काही भाविक 1 महिन्याप्रमाणे सतत 1 वर्ष हे व्रत चालू ठेवतात। या श्री लक्ष्मी व्रताने नियम, पूजाविधी, कहाणी व आरती इत्यादी दिले आहेत, त्याप्रमाणे आपण सर्व करावे। श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात, ही श्रद्धा ठेवावी। व्रत व नियम। व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे व निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करावी। दिवसभर उपवास करावा, रात्री भोजन करावे। या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडून पूजा आरती करून घ्यावी। आपण उपवास करावा। एकादशी, शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी, कहाणी वाचावी किंवा ऐकावी। व्रत, पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारींना बोलवावे। सायंकाळी गायीची पूजा करावी, गोग्रास द्यावा। उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा करावी व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी अथवा 7 कुमारिकांना हळदी कुंकू देऊन 1 फळ आणि या व्रतकथेचे 1 प्रत द्यावी। शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्रे आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा, नंतरच आपण भोजन करावे। गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा। कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ह्या लक्ष्मी व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे। यश समीपच आहे। पूजेची मांडणी। घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा। त्यावर रंगीत कोडे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी। त्यावर तांब्याचा कलश ठेवावा, त्यात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी। कळशावर विड्याची 5 पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून वर नारळ ठेवावा। पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा। लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी। त्यासमोर विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा। शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी। पूजेची मांडणी झाल्यावर यथासांग पूजा करावी। पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा। रात्री श्री लक्ष्मीचा मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा, नंतर भोजन करावे। शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे। कळशातील पाणी तुळशीत ओतावे। तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा। श्री लक्ष्मी देवीने पद्यपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील, त्या वचनावर विश्वास ठेवा। श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री लक्ष्मी देवी नमः। ओम श्री कुलम ओम धनद धनदहि माम। ओम धनदाय नमस्तुभ्यं। निधि पद्माधिपाय भवन्तु। तो प्रसाद मे धनधान्यदी संपदा। ध्याने घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं। तिथं एक राजा होता। राजाचं नाव होतं भद्रशवा। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता। राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका। ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावाने गर्विष्ठ होती। मागच्या जन्मी ती होती एका वेश्याची बायको। नवऱ्याचं तिचं भांडणं होई, घरी वैतागली, गेली निघून रानात। तिथं पाहिलं सुवासिनींना, त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत। तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं। दुःख गेलं, दारिद्र्य संपलं,
परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच झाला. पुढे भाग्य उजळलं. भद्रशवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठानं बोलू लागली. दासींना खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं. राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का नाही पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करत होता. त्या दोघांना 7 मुलगे होती. एक मुलगी होती. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र घालून आली. हाती काठी घेतली. आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली. राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळ दिली. आहे का कुणी? आहे का कुणी? घालील का कुणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काम काय काढलं? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली, हळू आवाजातच. तसाच खोकलाही येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझे नाव कमळाबाई. द्वारकेहून आले. इथे राणीला भेटायचं. कुठे आहे त्या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात. मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील. उणंधुणं बोलतील. मैत्रिणी तुला हसतील. तू इथे बस आडोशाला. थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना मग. म्हातारीला राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली. माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती दरिद्री. आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं. तिनं केलं व आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली. पण देवीची आठवणही नाही आली तिला. आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विचारेल ती? थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब, भिकारी, तिला कोण विचारतंय? ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारेला पाणी दिलं. हात जोडले. म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी नेमाने करेल. उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा सोडणार नाही. दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार. तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला लक्ष्मीवताचा वसा सांगितला व ती मुलीला निरोप घेऊन निघणार. तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आली? जा इथून. उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरी घरं नाहीत तुला? म्हातारीचे डोळे गरगर फिरले. कपाळावर आठ्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली परत. पुढे दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासीपण सोडून व पुढे सुखाने संसारही सुरू केला तिचा. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रत केलं. सगळे नियम धर्म पाळून 4 गुरुवारी तिने ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालधर राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीवताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधाने चालू लागला. पण भद्रशवा व सूरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूने भद्रशवाला राज्य लुबाडलं. सूरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रशवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळले. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेने उगवत होता. तसाच मावळत होता. राणावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढीत होती. भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता.
नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबग घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालधारानं माणसं पाठवली, रथ पाठवला, श्वशुरांना घरी आणलं, मान सन्मान केला, नवी वस्त्र दिली, गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायला विचार त्याच्या मनात घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रशवाला मुलीचा व जावयाला निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. मोहराने भरला होता तो. नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला. ते एकूण दुःखाचे दिवस संपत नव्हते. दरिद्राचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवर दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूर्यचंद्रिकाला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनात घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत. दुसरं करणार काय? एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळेस एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसली, खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कोणीतरी. श्यामबालेने रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेने पाहिलं. आईला तिने प्रेमाने मिठी मारली होती. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितले. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. श्यामबाला लक्ष्मीचा वसा करत होती. लक्ष्मीदेवीची भक्तिभावानं पूजा करत होती. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळत होता. श्यामबालेला उपवास होता. तो ती कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिने आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण आली. ती लक्ष्मीदेवीच्या कृपेनंच राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपवास करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता. तो 4ही गुरुवार मुलीनं केलेले व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावाने नमस्कार करीत होती, उपवास करीत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती. महिना संपला व घरी जायला विचार ठरला. तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालधाराने गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेरून काय आणलंस? श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधारानं झाकण काढलं. आत काय दिसलं? त्यात मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो, मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातलं गोम राजानं हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नानं रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धण्याशी नेहमीच इमानी राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्याला सासऱ्याकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रशवाला त्या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रशवानं आपली अनुमती दिली होती. मालधारानं आपल्या मुख्य सेनापतीला ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालधारांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा? असं नम्रपणे विचारले.
भद्रशवाने राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकांच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालधराचे सारे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालधराच्या सैनिकांचा पवित्र शत्रूंना अडवता येत नव्हता. शत्रूंचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालधरांचे सैनिक पराक्रष्टेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालधराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूंच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालधराकडे आणली. त्यात सोन्यांच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालधरानं भद्रशवाला चंद्रिका राणेला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. श्यामबालेनं लक्ष्मीवताची पूजा केली, आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांनी मिष्टान्नाचं जेवणं झाली. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीवताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालधरानं भद्रशवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीवताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूर देशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणींनी पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चितच झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी ही साठा उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना. श्री महालक्ष्मी नमो नमः. श्री महालक्ष्मी देवीची आरती. ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता. प्रसन्न वदने प्रसन्न होसी तारेशी तू भक्ता. पूर्वजन्मीचे व्रत पुण्याय वैभव राणीला. गर्भधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला. अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता. प्रसन्न वदने प्रसन्न होसी तारेशी तू भक्ता.